नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 29 जून 2026 वार सोमवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या वटपौर्णिमा आहे. वर्षभरात येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा. खरं तर प्रत्येक सवासीन स्त्रीसाठी वटपौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सवासीन स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत धरते. बघा, वटपौर्णिमा हा पती आणि पत्नी यांच्या नात्यातील अत्यंत महत्त्वाचा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीला सुख, समृद्धी, यशाची प्राप्ती होण्यासाठी व्रत धरते. प्रत्येक पत्नी या दिवशी वटवृक्षाची म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करते. प्रत्येक पत्नी या दिवशी आपल्या पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी वडाला फेरे मारते. बघा, बऱ्याच अशाही महिला आहेत की त्यांची इच्छा असते, पण कामानिमित्त फिजिकल काही गोष्टी असतील, मेडिसिन असतील की ज्यामुळे त्यांना व्रत करता येत नाही. इच्छा असूनही उपवास करता येत नाही. अशा प्रत्येक महिलेने वटपौर्णिमेच्या दिवशी एखादा उपाय तरी आवर्जून करावा. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहे. जरी तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही, खूप काही करता आलं नाही, तरी मी जे उपाय सांगते त्यापैकी एक जरी केला तरी नक्कीच तुम्हाला संपूर्ण वटपौर्णिमेचं फळ प्राप्त होईल. पतीला यश मिळेल, पतीची प्रगती होईल. शिवाय तुमच्यात जी काही भांडणं आहेत, जे काही वाद आहेत ते कुठेतरी कमी होतील आणि तुमच्यात असणारं जे काही प्रेम आहे तर ते प्रेम कुठेतरी वाढीस लागेल. आता बरीच अशीही पती-पत्नी मी बघितलेली आहे की त्यांचं पटतच नाही. पती ऐकतच नाही, पत्नी भांडायचं थांबतच नाही, पतीला किंमत देत नाही. अशा बऱ्याच समस्या असतात. बघा, अशा प्रत्येक पत्नीने उद्याच्या दिवशी मी जो उपाय सांगते तो अवश्य करावा. उद्या तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे. या उपायासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत 2 हिरव्या वेलच्या, ज्याला आपण म्हणतो इलायच्या, कोणी म्हणतं वेलदोडा. 2 हिरव्या वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. 2ही हिरव्या वेलच्या तुम्हाला हाताच्या मुठीत घ्यायच्या आहेत. आपला जो हात आहे या हाताच्या मुठीत घ्यायच्या आहेत. हाताच्या मुठीत घेऊन तुम्हाला तुमच्या पतीचं म्हणजे आपल्या पतीला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. 2ही हिरव्या वेलच्या हातात घेतल्यानंतर पतीचा चेहरा डोळ्यासमोर आणल्यानंतर तुम्हाला मी जो मंत्र सांगते तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम. पतीचं नाव घ्यायचं. ओम ह्रीम क्लीम रोशन वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा. आता जी मी नावं घेतली तिथे तुम्हाला जी नावं घ्यायची ती घ्या. सांगितलेला मंत्र 21 वेळा म्हणा. त्यानंतर या 2ही हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या हिरव्या वेलच्या आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावा. ह्या हिरव्या वेलच्या कपाळाच्या मध्यभागी लावल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पतीचं चित्र डोळ्यासमोर आणा. यावेळेस तुमचे पती तुमच्याकडे येत आहेत, पती तुमचं ऐकत आहेत, पती तुम्हाला किंमत देत आहेत, पती तुमच्यावर प्रेम करत आहेत, अशी पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये तयार करायची. आणि त्याच्यानंतर ह्या 2ही हिरव्या वेलच्या ज्या आहेत ह्या तुमच्या पतीच्या कुठल्याही एका गोष्टीला स्पर्श करायच्या. त्यांचे कपडे असतील, शक्य असेल त्यांना स्वतःला, तर त्यांना जसं तुम्हाला जमेल तसं 2ही हिरव्या वेलच्या तुमच्या पतीला किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीला तुम्हाला स्पर्श करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर या 2ही हिरव्या वेलच्या तुम्हाला कमीत कमी 2 तास आपल्या सोबत ठेवायच्या आहेत. सोबत ठेवत असताना तुम्ही ट्रॅक टी-शर्ट घालत असाल तर खिचात, ओढणीवाला ड्रेस घालत असाल तर ओढणीला, कुठेही तुमच्याजवळ या 2ही हिरव्या वेलच्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. 2 तास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला घरात काहीतरी गोड बनवायचं आहे. बघा, उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला आपण घरात काहीतरी गोड बनवतो. माता लक्ष्मीसाठी बनवतो किंवा काहीतरी बनवतो. तुम्ही काही पण गोड बनवा, पण त्या गोड पदार्थात या 2ही हिरव्या वेलच्या कुटून टाका. आणि त्याच्यानंतर जे काही गोड बनवलेलं आहे ते तुमच्या पतीला खाऊ घाला आणि तुम्ही स्वतःसुद्धा खा. आता असं नाही की घरातल्यांना द्यायचं नाही, घरातल्या सगळ्या लोकांनी खाल्लं तरीही चालेल, पण त्याचा परिणाम फक्त तुमच्या पतीत तुम्हाला दिसेल. बघा, हा उपाय वर्षातून फक्त एकदाच वटपौर्णिमेला करता येतो. हिरवी वेलची ही सौंदर्य वाढवण्यासाठी, आकर्षण क्षमता ही दुप्पट करण्यासाठी, हिरवी वेलची वशीकरणासाठी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. पौर्णिमा तिथी ही अत्यंत प्रभावी तिथी असते. या तिथीला केलेली कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही, कुठलाच उपाय फेल जात नाही.
जर पौर्णिमेला 2 वेळच्या मंत्रिक तंत्रिक करून या पद्धतीने जर तुम्ही ग्रहण केल्या, तुमच्या पतीला ग्रहण करायला लावल्या, तर तुमच्यात जे काही म्हणजे नातं आहे, जे काही भांडण आहे, जे काही वाईट आहे, ते सगळं समाप्त होईल आणि तुमच्यातलं जे काही प्रेम आहे हे वाढीत जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक तुरटीचा खडा. बघा, बाजारात, मार्केटमध्ये, घरात किंवा अजून कुठेही तुम्हाला तुरटी भेटेल. कुठल्याही मार्केटमध्ये तुरटी सहज मिळते. एक फक्त तुरटीचा तुम्हाला खडा घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. लाल रंगाचं कापड आपल्या देवघराच्या समोर ठेवायचं आहे आणि तिथे एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावरती 2 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत, 2 फुलवाले लवंगा ठेवायच्या आहेत, 7 चिमूटभर त्याच्यावरती हळद घालायची आहे. हे सगळं साहित्य तुम्हाला त्या कापडात घट्ट बांधायचं आहे. तुरटीवरती सगळ्या वस्तू ठेवून तुम्हाला त्या कापडात बांधायच्या आहेत. आणि आता तयार केलेली पोटली जी आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. हाताची मूठ तुम्हाला बंद करायची आहे. तुम्ही तुमच्या पतीसाठी हा उपाय करताय किंवा तुमच्या पतीला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय. तुम्ही तुमच्या पतीला तुमच्याकडे खेचण्यासाठी हा उपाय करताय. तुमच्यातले वाद मिटवण्यासाठी हा उपाय करताय. तर तुम्हाला ही पोटली जी आहे ही तुमच्या पतीच्या उशीखाली उद्या ठेवायची आहे. तुमच्या पतीच्या उशीखाली, फक्त पतीच्या उशीखाली ठेवत असताना तुम्हाला 11 वेळा ती उशीखाली ठेवायची आणि त्याच्यावरती हात ठेवायचा आणि 11 वेळा जो मंत्र सांगते तो म्हणायचा. बघा, मंत्र खूप सोपा आहे. ओम कुरु कुरु वश वश स्वाहा. 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 11 वेळा हा मंत्र म्हणा. हात काढा आणि ती पोटली तुमच्या पतीच्या उशीत खालीच उद्या राहू द्या. ज्यांचे पती लांब राहतात त्यांना हा उपाय करता येणार नाही. ज्यांचे पती घरी आहेत, आजूबाजूला आहेत, त्यांनाच हा उपाय करता येणार आहे. 11 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तो हात बाजूला करायचा आहे आणि त्याच्यानंतर ही पोटली त्या रात्री तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी ती पोटली जी आहे ही तुम्हाला कुठल्याही वडाच्या झाडाखाली ठेवायची आहे. जिथे कुठे वडाचं झाड असेल तर त्या वडाच्या झाडाखाली ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. मग हा उपाय तुमचं आणि तुमच्या पतीचं जे काही नातं आहे ते मजबूत करेल. तुमच्यात असणारे वाद विवाद संपवेल. तुम्ही तुमच्या पतीला म्हणजे तुमचा पती तुम्हाला किंमत देत नव्हता, प्रेम करत नव्हता, तर तोच तुमचा पती या उपायानंतर अगदी त्या 24 तासांमध्येच तुम्हाला जाणवेल की पती ऐकतोय, येतोय, माझ्याकडे अट्रॅक्ट होतोय किंवा जे काही मी म्हणेल ते सगळं करतोय. हा पण उपाय वर्षातून फक्त एकदाच वटपौर्णिमेला करता येतो. बघा, खूप साधे सोपे उपाय आहेत. या 2 पैकी तुम्ही एक जरी उद्या उपाय केला तरी खूप आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.